ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भगवंतांचे उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत. भाग दुसरा. ओव्या आहेत 40 ते 45. भगवंतांनी ज्ञानी भक्त अव्यक्तोपासक परमात्म्याची कशी उपासना करतात ते सांगताना प्रथम अव्यक्त परब्रह्माचं वर्णन केलं. आता त्याचे ज्ञानदेवांनी स्पष्टीकरण केले आहे. तो भाग बघायचा आहे. आणि येर तेही पांडवा, जे आरूढ होनी सोहम बाबा, झोंब्यती निरवयवा अक्षरासी. आणि अर्जुना, याशिवाय दुसरे म्हणजे निर्गुणाचे उपासक जे ते ब्रह्म मी आहे अशी दृढ भावना करून अवयवरहित व अविनाश अशा ब्रह्माला धरावयास पाहतात. मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया कीर जोगे काही होईल. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही, ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल का? परिध्यानाही कुवडे, म्हणून एके ठाई न सापडे, व्यक्तीसी माझी वडे कवणेही नोही. परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळेच व कोणत्याही आकारात ते येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठीण आहे. जया सर्वत्र सर्वपणे, सर्वही काळी असणे, जे पाऊनी चिंतवणे हिंपुटी जाहले. जी वस्तू सर्व ठिकाणी सर्व रूपाने व सर्व काली असते, ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरता गेले असता ते चिंतन करण्याची क्रिया तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते. जे होय ना नोहे, जे नाही ना आहे, ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना. जी वस्तू उत्पन्न होत नसून नाशही पावत नाही, व जी वस्तू नाही असेही नाही व आहे असेही नाही, व जी वस्तू अशी असल्यामुळे तिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत. जे चळे ना ढळे, सरे ना मैळे, ते आपुले नीची बळे अंगवले. जे चळत नाही व हलत नाही, जे संपत नाही व मळत नाही, ते ब्रह्म आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे. ज्ञानी अव्यक्त परब्रह्माची उपासना करतात. ते अव्यक्त परब्रह्म कसं आहे ते भगवंतांनी 3ऱ्या श्लोकात सांगितलं. ज्ञानदेव त्या श्लोकावर टीका करताना अव्यक्तोपासक त्या निर्गुण स्वरूपाशी ऐक्य का प्राप्त करून घेऊ शकत नाहीत ते आधी सांगतात. त्यातच ते परब्रह्म कसं आहे त्याचं वर्णन येऊन गेलेलं आहे. अव्यक्तोपासक निर्गुण निराकार ब्रह्माचं चिंतन करणारे असतात. सोहम भावावर आरूढ होऊन ते निरवयव व अविनाशी असे ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक ते निर्गुण निराकार परब्रह्म कसं आहे ज्ञानदेव वर्णन करतात की मनाची नखी न लगे, त्या वस्तूच्या ठिकाणी मनाचा स्पर्शही होऊ शकत नाही. मनसा न मनुते असं केनोपनिषदात म्हटलेलंच आहे. ते अव्यक्त असल्याने इंद्रिय गोचर नाही, त्यामुळे तेथपर्यंत कोणतीच इंद्रिय पोहोचू शकत नाहीत. एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मुख्य असणारी इंद्रिये म्हणजे मन व बुद्धी, त्यांचाच त्या वस्तूमध्ये प्रवेश होत नाही, मग इतर इंद्रियांची काय कथा? मनाची नखी, घोरपड आपली नख रोवून उंच कडा सुद्धा चढून जाऊ शकते, पण येथे नख रोवण्यास कोणतीही इंद्रियग्राह्य वस्तूच नाही, मग नख तरी रोवणार कशामध्ये? बुद्धीची दृष्टी. ज्ञानदेवाने बुद्धीवर दृष्टीचे रूपक केलेलं आहे. सर्वच प्राणी मात्र डोळ्यांच्या साहाय्याने बाह्य गोष्टी पाहू शकतात, पण मनुष्य दृष्टीच्या टप्प्यात न येणारी गोष्ट अनुमानाने तर्काने जाणून घेऊ शकतो. त्यामुळे बुद्धी सुद्धा एक प्रकारे डोळ्याचेच काम करत असते, कारण ती सूक्ष्म गोष्टींचे ज्ञान करून देऊ शकते. म्हणून ज्ञानदेव बुद्धीची दृष्टी न रिगे असं म्हणते. सूक्ष्म वस्तूंचं ज्ञान करून देणारी बुद्धी सुद्धा जिथं पोहोचू शकत नाही, तिथं इतर इंद्रियांची काय कथा? भगवंतांनी जेव्हा अर्जुनासमोर विश्वरूपाचा पसारा मांडला होता तेव्हा ज्ञानदेवांचा अर्जुन त्यांना म्हणाला होता की बुद्धीचे जाणणे कही न वचेची याचे नि अंगणे. बुद्धीचं जाणणं याच्या अंगणात सुद्धा प्रवेश करू शकत नाही. असं इंद्रियांच्या अतीत असणारं ते स्वरूप ओळखणार कसं आणि त्याची मन आणि बुद्धीच्या सहाय्यानं उपासना करणार तरी कशी? परब्रह्माचे ध्यान करणेही अवघड आहे. त्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की एके ठाई न सापडे,
परब्रह्म वस्तू एका मर्यादित स्वरूपात प्राप्त होऊ शकत नाही. कोणत्याही वस्तूचं चिंतन करण्यास ती देशकालानं मर्यादित असावी लागते, तरच ती इंद्रिय गोचर होऊन तिचं चिंतन करता येतं. पण परब्रह्म वस्तू देश व कालाने मर्यादित झालेली नाही. ती वस्तू अमर्याद असल्यामुळे ती ध्यानाचाही विषय होऊ शकत नाही. त्या वस्तूचं चिंतनही करता येत नाही, कारण ती वस्तू सर्वत्र सर्व रूपानी व सर्व काळी असूनही ती कोणताच व्यक्त असा आविष्कार दाखवत नाही. ती परब्रह्म वस्तू कशी विलक्षण आहे ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की जे होये ना नोहे, जे नाही ना आहे. ती वस्तू अस्तित्वात येते असंही म्हणता येत नाही. जी वस्तू अस्तित्वात येते ती कालांतराने नाशही पावते. पण परब्रह्म सर्वदा सर्व काळी असतं. ती उत्पन्न होत नसल्यामुळं व ती इंद्रिय गोचर नसल्यामुळं ती वस्तू नाही असे म्हणावे तर तसेही म्हणता येत नाही. कारण स्थूल इंद्रिय त्या वस्तूच्या सहाय्यानंच काम करू शकतात. केनोपनिषदच सांगते, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाचम सहो प्राणस्य प्राणः. ती वस्तू श्रोत्राचा श्रोत्र, मनाचे मन, वाणीची वाणी आणि प्राणांचाही प्राण आहे. वाणीने ते सांगता येत नाही, पण त्याच्या सहाय्यानेच वाणी बोलण्याचे काम करते. त्यामुळे ते परब्रह्म नाही असंही म्हणता येत नाही. असं त्याचं स्वरूप विलक्षण आहे. त्यामुळे ती वस्तू प्राप्त करून घेण्याचे उपायही संभवत नाही. कधीही न चळणारं, कधीही मलिन न होणारं, सदा आपल्या शुद्ध स्वरूपानं असणारं असं ते परब्रह्म सदा सर्व काळ असतं. असं ते परब्रह्म अव्यक्तोपासक आपल्या बळानेच स्वाधीन करून घेण्याचा प्रयत्न करतात. अव्यक्तोपासक ज्या परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करतात ते परब्रह्म कसं आहे त्याचं वर्णन भगवंतांनी व ज्ञानदेवांनी केलं आहे. अशी ही अव्यक्ताची उपासना कठीण का आहे ते पाहून मग अव्यक्तोपासक त्या वस्तूची प्राप्ती कशी करून घेतात ते भगवंतांच्या श्लोकाच्या आधारे पुढच्या भागात पाहूया.